Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn a book review, George's Secret Key to the Universe, Pointers. Activity number first, answer the following questions. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यामधला एक क्वेश्चन आहे, What do George's parents do to save the planet? पृथ्वी ग्रह वाचवण्याकरिता जॉर्जचे आईवडील काय करतात? त्याचं आन्सर आहे, जॉर्ज पॅरेंट्स आर कमिटेड टू द कॉजेस ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बी, व्हॉट प्लॅनेट डू वी लिव्ह ऑन? आपण कोणत्या ग्रहावरती राहतो? त्याचं आन्सर आहे, वी लिव्ह ऑन प्लॅनेट अर्थ. Now question C. Does George agree with his parents? Write what he thinks. जॉर्ज त्याच्या आईवडिलांशी सहमत असतो का? तो काय विचार करतो ते लिहा. आता पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे नो. म्हणजे जॉर्ज त्याच्या आईवडिलांशी सहमत नसतो. जॉर्ज डज नॉट ॲग्री विथ हिज पॅरेंट्स. ही थिंक्स दॅट neither the TV nor the computer is bad thing. कारण जॉर्ज काय विचार करतो की टीव्ही किंवा कॉम्प्युटर वाईट नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन डी. हु इज जॉर्ज फ्रेंड अँड नेबर? जॉर्जची मैत्रीण आणि शेजारीण कोण आहे? त्याचं आन्सर आहे, जॉर्ज फ्रेंड अँड नेबर इज एनी. जॉर्जची मैत्रीण आणि शेजारी ॲनी ही आहे. नाउ क्वेश्चन ई. हु इज एरिक? व्हॉट डज ही डू? एरिक कोण असतो? तो काय करीत असतो? त्याचं आन्सर आहे, एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट. एरिक हा एक हुशार बुद्धिमान असा शास्त्रज्ञ असतो. ही ऑलवेज आन्सर्स ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. तो नेहमी जॉर्जचे जे काही प्रश्न आहेत त्यांची उत्तरे त्याला देत असतो. नाउ नेक्स्ट क्वेश्चन एफ. व्हॉट कॅन कॉस्मॉस डू? कॉस्मॉस कोणत्या गोष्टी करू शकते? त्याचा आन्सर आहे, कॉस्मॉस कॅन ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार, comet and even a black hole and bring you back from there. Now question G. What does the nasty scientist want? त्या उपद्रवी किंवा घाणेरड्या वैज्ञानिकाला काय पाहिजे असते? त्याचा आन्सर आहे, the nasty scientist wants to use science for his own selfish motives. आपल्या स्वार्थ साध्य करण्यासाठी त्याला विज्ञान जे आहे या विज्ञानाचा उपयोग करायचा असतो. आपणास जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 2. नेम द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. परिच्छेदाच्या साहाय्याने पुढील नावे सांगायची आहेत. त्यामध्ये नंबर 1, द बुक दॅट इज रिव्ह्यूड. कोणत्या पुस्तकाचा रिव्ह्यू केला गेला आहे? त्याचं आन्सर आहे, जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. नंबर 2, द ऑथर ऑफ द बुक. त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचं आन्सर आहे, लकी हॉकिंग. नंबर 3, द पर्सन हू हॅज प्रेझेंटेड द इन्फॉर्मेशन इन द बुक. त्याचं आन्सर आहे, स्टीफन हॉकिंग. And number 4, the person who has drawn pictures for the book. या चित्रासाठी कोणी चित्र काढलेले आहेत? त्याचं आन्सर आहे, गॅरी पार्सन्स. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 3. रीड द फॉलोइंग. खालील वर्ड्स जे आहेत तर ते आपल्याला रीड करायचे आहेत. एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेड,
unexpectedly. Fortune, fortunate. Unfortunate, unfortunately. Able, ability. Disability, disabilities. अशा प्रकारे हे वर्ड्स आपल्याला रीड करायचे आहेत. Now activity number 4. What are the various things we find in the universe? List them from the passage. ब्रह्मांडामध्ये आपल्याला कोणत्या विविध गोष्टी आढळतात? परिच्छेदातून त्यांची यादी आपल्याला तयार करायची आहे. त्याचं आन्सर आहे वी फाइंड प्लॅनेट्स, स्टार्स, कॉमेट अँड ब्लॅक होल्स इन द युनिवर्स. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 5. राईट अँड इन्फॉर्मल लेटर फ्रॉम जॉर्ज टू हिज पॅरेंट्स. जॉर्जने आपल्या आईवडिलांना एक अनौपचारिक पत्र लिहिलेलं आहे. असं पत्र आपल्याला लिहायचं आहे. इन द लेटर जॉर्ज टेल्स हिज पॅरेंट्स व्हॉट ही थिंक्स. आणि आपण काय विचार करतो असं जॉर्ज जो आहे तर तो आपल्या आईवडिलांना या लेटरमध्ये, या पत्रामध्ये लिहितो. तर लेटर जे आहे तर ते कशा स्वरूपाचं येईल बघा. 25 डिसेंबर 2021 या ठिकाणी डेट जे आहे, दिनांक जे आहे तर ती येणार आहे. डिअर डॅड अँड मॉम, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर. मला तुमचे पत्र मिळाले. आर यू अँग्री विथ मी. तुम्हाला माझा राग आला का? यू एक्सप्रेस्ड युअर व्ह्यूज अबाउट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल तुमचं मत जे आहे तर ते व्यक्त केलं. You feel that modern innovation in these fields cause a lot of damage on the earth, but I reacted angrily. आणि तुमच्या मते आजचं जे काही आधुनिक शोध जे आहेत तर ते आपल्या पृथ्वीला त्रासदायक आहेत असं तुमचं म्हणणं आहे. सॉरी डॅड अँड मॉम. डॅड आणि मॉम मला माफ करा. आय डू नॉट ॲग्री विथ युअर व्ह्यूज. मी तुमच्या मताशी सहमत नाही. इन्स्टेड ऑफ कॉझिंग damage to the earth, I believe that it's possible to save earth using the computers, TV, the internet and other modern inventions. कॉम्प्युटर, टीव्ही, इंटरनेट आणि इतर जे आधुनिक शोध आहे यांचा उपयोग करून आपल्याला आपल्या पृथ्वीचा बचाव करता येऊ शकतो. बट यू आर थिंकिंग अदरवाईज. पण तुम्ही थोडासा वेगळा विचार करत आहात. मोस्ट ऑफ द पीपल हॅव रिअलाइज्ड द ॲडव्हान्टेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बहुतेक लोकांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जे काही फायदे आहेत, उपयोग आहेत तर ते अनुभवलेले आहेत किंवा मान्य केलेले आहेत. यू मे नॉट बी नोईंग हाऊ आय सफर jeering and ridicule from my friends. Apart from that, I feel sorry when people retort about your views. Father, I hope both of you will rethink about your recent views. तुम्ही तुमचे हे जे काही व्ह्यूज आहे, तुमचं जे मत आहे, या मतावर पुनर्विचार कराल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मेनी मेनी रिगार्ड्स, युअर लव्हिंगली जॉर्ज. अशा प्रकारे हा जॉर्ज आपल्या पॅरेंट्सला, आपल्या आईवडिलांना इन्फॉर्मल लेटर जे आहे तर ते राईट करेल. Now activity number 6. Hold debates on the following issues in your mother tongue and then write the main points in English. पुढील महत्त्वाच्या प्रश्नांची मातृभाषेत चर्चा करा आणि नंतर मुख्य मुद्दे जे आहेत तर ते इंग्रजीत लिहायचे आहेत. आता पहिला डिबेट जो आहे, पुढील पहिला प्रश्न जो आहे डिबेटसाठी, इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी गुड फॉर अस? विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्यासाठी चांगले आहेत का? यावरती तुम्ही तुमच्या क्लासमध्ये, तुमच्या वर्गामध्ये डिबेट जी आहे तर ती करायची आहे, चर्चा करायची आहे. आता या ठिकाणी या पॉईंटचे, या प्रश्नाचे मुख्य मुद्दे कसे येऊ शकतात बघा. यस, गुड फॉर ऑल, हो आपल्या सर्वांसाठी चांगलं आहे. व्हेरियस इन्व्हेन्शन्स हॅव अ लॉट ऑफ ॲडव्हान्टेज टू द वर्ल्ड. जगाला अनेक संशोधनांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे. गुड फॅसिलिटीज फॉर
प्रोडक्शन, उत्पादनाच्या अनेक चांगल्या सवलती उपलब्ध झालेल्या आहेत. अशा प्रकारचे पॉईंट जे आहेत तर ते आपण यामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर 2. कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी? आपण वीज जी आहे तर ती टाळू शकतो का? यावरती चर्चा करायची आहे आणि काही पॉईंट जे आहेत, मेन पॉईंट जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. आता मेन पॉईंट या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. कॅनॉट अवॉइड इलेक्ट्रिसिटी. आपण इलेक्ट्रिसिटी टाळू शकत नाही, तिचा वापर आपल्याला करावाच लागणार आहे. मच नीडेड सोर्स ऑफ एनर्जी, मशीन्स, इंस्ट्रुमेंट्स अँड अदर अपार्टस अँड होम अप्लायन्सेस रन ऑन इलेक्ट्रिसिटी लाईन्स. अशा प्रकारचे पॉईंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर नंबर 3. व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स इन टुडेज वर्ल्ड? आजच्या विश्वामध्ये, जगामध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे? आता यावरती डिबेट करायचं आहे, चर्चा करायची आहे आणि मेन पॉईंट जे आहे तर ते आपल्याला लिहायचे आहेत. आता मेन पॉईंट कोणकोणते येऊ शकतील बघा याच्यामध्ये. मेजर प्रॉब्लेम्स इन द वर्ल्ड: ग्लोबल वॉर्मिंग, पोल्युशन्स रिलेटेड एअर, वॉटर अँड नॉईज, फॅक्टरी वेस्ट. आता ग्लोबल वॉर्मिंग जे आहे, जगाचं तापमान जे आहे किंवा प्रदूषण आहे किंवा पाणी, हवा यांचं प्रदूषण आहे. त्यानंतर गोंगाट, फॅक्टरीचं वेस्टेज आहे, सांडपाणी आहे, टेररिझम, इन्व्हायरमेंटल इश्यूज, इन्क्रीज इन डिसीजेस लाईक कॅन्सर, हार्ट अटॅक, ओबेसिटी, डायबिटीज एक्सेट्रा. वेगवेगळ्या प्रकारचे उद्भवणारे आजार ही जगासमोर असणारं समस्या आहेत, मोठ्या मेजर प्रॉब्लेम्स आहेत. अशा प्रकारचे पॉईंट आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि यावरती डिबेट जे आहे, चर्चा जी आहे तर ती आपल्याला आपल्या क्लासमध्ये घ्यायची आहे. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 7. नोट द फॉलोइंग पॉइंट्स विच आर यूज्ड टू राईट अ बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यू लिहिण्यासाठी खालील पॉईंट जे आहेत तर ते महत्त्वाचे असतात. आता त्यामध्ये नेम ऑफ द बुक, पुस्तकाचं नाव, नेम ऑफ द ऑथर, लेखकाचं नाव, नेम ऑफ द इलस्ट्रेटर ऑर आर्टिस्ट हू ड्रॉज पिक्चर्स, त्या ठिकाणी चित्र वगैरे कोणी काढलेले आहेत त्या कलाकाराचं नाव. त्यानंतर व्हॉट द बुक इज अबाउट, पुस्तक कशाबद्दल आहे. युअर ओपिनियन अबाउट द बुक, पुस्तकाबद्दल तुमचं मत. म्हणजे एखादं पुस्तक ज्यावेळेला आपल्याला रिव्ह्यू करायचं असतं तर ते पुस्तक रिव्ह्यू करण्यासाठी हे पॉईंट जे आहेत तर ते महत्त्वाचे असतात. युझिंग द अबाव पॉईंट्स ट्राय टू राईट अ सिम्पल बुक रिव्ह्यू ऑन एनी बुक ऑफ युअर चॉईस इन अबाउट 10 to 12 लाईन्स. आता या पॉईंटचा उपयोग करून आपल्याला 10 ते 12 ओळींमध्ये आपल्याला कोणत्याही एखाद्या पुस्तकाचं रिव्ह्यू जे आहे तर ते करायचं आहे. आता आपल्याला पुस्तक परीक्षण जे आहे म्हणजे बुक रिव्ह्यू जे आहे तर ते करायचं आहे. बुक रिव्ह्यू, आता पुस्तकाचं नाव आहे, ज्या पुस्तकाचा आपण रिव्ह्यू करतो आहे म्हणजे पुस्तक परीक्षण करतो आहे ते आहे श्यामची आई, श्याम्स मदर. द बुक ऑफ माय चॉईस इज श्यामची आई और श्याम्स मदर. द बुक इज इन मराठी लँग्वेज. माझ्या आवडीचं पुस्तक श्यामची आई हे आहे. द बुक इज इन मराठी लँग्वेज. हे पुस्तक मराठी भाषेत आहे. इट वॉज द मोस्ट पॉप्युलर नॉव्हेल अँड वॉज इक्वली लव्ड बाय चिल्ड्रेन अँड पॅरेंट्स. द ऑथर ऑफ द नॉव्हेल वॉज लेट साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने, द मॉडर्न संत ऑफ महाराष्ट्र. या पुस्तकाचे जे काही ऑथर आहेत, लेखक आहेत तर ते साने गुरुजी आहेत. त्यांचं पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने हे आहे. इट इज अ स्टोरी ऑफ चाइल्ड अँड हिज मदर. हे एका लहान मुलाचं आणि त्याच्या आईचं पुस्तक आहे. द बॉन्ड ऑफ लव्ह बिटवीन श्याम अँड हिज मदर इज इनकम्पॅरेबल. श्याम आणि त्याच्या आई यांचं जे काही प्रेम आहे एकमेकावरचं तर ते अतुलनीय असं आहे. मदर टीचेस श्याम टू प्रिझर्व ग्रेट मॉरल व्हॅल्यूज of our culture even during the bad days. Simple and emotional incidents are used by the author in a very touching language to show mother's love and upbringing of Shyam.
अ मूव्ही बेस्ड ऑन द बुक रिसिव्ड द राष्ट्रपती अवॉर्ड. आणि या पुस्तकावर आधारित जो काही चित्रपट बनवला गेला तर त्याला चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार जो आहे तर तो प्राप्त झालेला आहे. एव्हरीबडी मस्ट रीड धिस बुक. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अ बुक रिव्ह्यू या लेसनचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासले आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.